थोडं असं घे ना, थोडं या असं थोडं या असं हॅलो. तर सध्या कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांची भेट घेतलेली आहे। राज ठाकरेंची भेट घेऊन कर्णबाळा दुनबळे हे आता थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार आहेत। अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणानंतर कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। भेट घेताय, काय नेमकं बोलणं झालं राज ठाकरे? सन्माननीय राज ठाकरे साहेबांची आज भेट घेतली आणि तो जो प्रकार तिथे महाराष्ट्र सैनिकांनी जो केला तो जो उद्रेक होता त्या संदर्भात सन्माननीय साहेबांशी सगळी सविस्तर चर्चा झाली आणि महत्त्वाचा विषय होता त्याच्यापेक्षा जास्त विषय होता तो होता आमच्या जयचा। हो, की साहेबांना ते मिटकरी फिटकरी सारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाहीये। तो छोटा माणूस आहे, त्याची अवकात पण नाही। साहेबांचा विषय होता फक्त आमच्या जय ह्या आमच्या लेकराबद्दल साहेबांना म्हणजे इतकं अतिव दुःख झालं होतं की हे कसं घडलं, घातपात आहे की काय आहे, ती सविस्तर चर्चा वगैरे सन्मान्य साहेबांबरोबर झाली आणि साहेबांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेत त्यावरती आम्ही आता काम करणार आहोत। विजय मालोकरच्या मृत्यू पश्चात आता अमोल मिटकरी आरोप करतात की याला केवळ आणि केवळ कर्णबाळा दुनबळे जबाबदार। मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाहीये। त्याला काय बराळायचं बोलवून दे, ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालंय, आम्ही हे कालपासून बोलतोय, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची, तो फालतू माणूस आहे। आता विषय आमचा असा होता की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोहोचलेच आहेत, तुम्हाला माहीतच असेल, किंवा आता एक 2-4-5 मिनिटांमध्ये पोहोचतील। विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं, मी पण आता निघतोय। आज मला साहेबांनी बोलवलं म्हणून मला जाता नाही आलं आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची, म्हणजे जामीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आता FIR आहे तर आहे ना, माझ्यावरती गुन्हा दाखल झालाय। तर जर गुन्हा दाखल झालाय तर कायद्याच्या चौकटीत बसून मला कायद्यापुढे जाऊन शरण होणंच आहे। 13 जणांवर गुन्हा दाखल झाला, 2 जणांना ताब्यात घेतलं, नाही 3 जणांना ताब्यात घेतलं, तिघांचाही बेल झाला काल। आज 3 आणि 8 11 होतील, हा, आणि आम्ही दोघे असे 13। तर आज 8 जण ऑलरेडी हजर झालेले तिथे पोलिसांसमोर शरण गेलेत आणि त्यांचं पण आज मध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत जामीन होईल। पोलीस स्टेशनला हजर होणार आहेत का तुम्ही बेल करून घेणार आहेत? नाही नाही नाही, माननीय कोर्टाच्या जी गाईडलाईन्स आहे आणि संविधानिक तत्वानुसार मला पहिले पोलीस स्टेशनला जायला लागेल, मला तिथे हजर व्हायला लागेल, मग पोलीस मला कोर्टमध्ये घेऊन जातील। आता अमोल मिटकरी तुम्हीच कायदा हातात घेतला, गाड्या फोडल्या, विरोधामच नाहीये का, तुम्हीच सगळं। तुम्ही क्लिप पाहिली आहे का मी कुठे आहे? तुम्ही म्हणालात म्हणून तुमचा जो पहिला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सरळ सरळ चेतावणी देताय। नाही, कसं आहे साहेब, तुमच्या कुणी कार्यकर्त्यांनी केलं त्याचं मान्य आहे का, समर्थन आहे का त्याचं? सर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही असं म्हणालात की तुम्हीच राडा केला आणि तुम्हीच आता संविधानाची भाषा बोलताय। तुम्ही संपूर्ण क्लिप पहा, मी कुठेही नाहीये, मी प्रेस मध्ये होतो। बरं, पण आणि आणि मला आता समर्थन वगैरे तो विषय फार वेगळा आहे। आमच्या जो आघात झालाय आमच्या परिवारावरती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवारावरती जो आघात झालाय, आम्ही त्यातून आम्हाला सावरून देत ना, आम्ही त्यातून बाहेर निघायच्या इच्छात आहोत। कारण आमची जी हानी झाली आहे, जो मोठा खड्डा पडला आमच्यासाठी, तो आम्हाला भरून काढायचा। हो, असं नाही, ठीक आहे, तो फालतू माणूस काही बोलतो आणि योग्य नाही असं काय बोलले, काय